तर भाऊन गेल्या पार्ट मध्ये तर तुम्ही जुना पन्हाळा हा बघितलाच आहे आणि जुना पन्हाळा इथला कॅन्सल करून तिकडे का म्हणला हे तुम्हाला मी एंडिंगला दाखवणारच आहे. तर या जुन्या पन्हाळ्याला गिरलिंग म्हणून ओळखले जाते आणि इथं जे वरती डोंगरावरती मंदिर आहे ते 10,000 वर्ष प्लस जुनं आहे आणि आतमध्ये जे शिवलिंगाचं मंदिर आहे ते 1200 ऋषीयांनी केले आहे आणि त्यांनी इथं बरेच वर्ष तपस्या करून त्यांनी इथं शिवलिंगाची स्थापना केलेली आहे. तिथनं पाया पडून वरती डायरेक्ट डोंगरावरती गेलो तर भाऊनं वरचं वातावरण एवढं क्वालिटी आहे की खाली येऊच वाटत नाही. आता जास्त काय बोलतो बसणार नाही, फक्त महाराजांनी काय रहस्य सांगितलं ते फक्त बघा. त्या काळामध्ये मावळे लोकांनी काय केलेलं आहे, पाया खोदणी केल्यानंतर संध्याकाळच्या वेळी ससा मारल्या. ससा शिजवत असताना त्यांच्याकडं पळी त्या भांड्यामध्ये फिरवण्यासाठी पळी नव्हती. एक असं डोंगराच्या कडेला असल्यामुळे एक वेल आलेली, तिची ती फांदी मोडली त्या भांड्यामध्ये फिरवल्यानंतर तो जो ससा आहे तो ससा त्या भांड्यातनं जिवंत झाला, उडी मारला आणि तो निघून गेला. तिथे जी वनस्पती होती ती संजीवनी वनस्पतीचा त्या भांड्याला स्पर्श झाल्यामुळं तो ससा जिवंत होऊन त्यातनं उडी मारून तो पळून गेला. इथं समजा जर किल्ला बांधला तर किल्ला बांधल्यानंतर लोकांची वर्दळ होणार आणि वर्दळ झाल्यानंतर वनस्पतीची तोडमोड होणार आणि वनस्पतीची नष्ट होणार. त्यासाठी तो किल्ला बांधायचा कॅन्सल केला आणि तो किल्ला नंतर पन्हाळा तिकडं बांधण्यात आला.